धाराशिवच्या कळंब इथल्या 3 केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे। येरमाळा दहिफळ इथला परवाना 7 दिवसांसाठी निलंबित केलाय। देवळाली इथल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायम आहे तर कायमस्वरूपी निलंबित केल्याची माहिती समोर येतेय। दरम्यान देवळाली इथल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना हा कायमस्वरूपी निलंबित केला आहे। गंभीर त्रुटी नसलेल्या कृषी सेवा केंद्रांना इथं सक्त ताकीद देण्यात आली आहे। भावफलक न लावणं, पॉस मशीन आणि प्रत्यक्ष साठा न जुळणं यासह नोंदवही आणि साठ्यातील अनियमितता यामुळे ही कारवाई केल्याची माहिती समोर येते आहे। सध्या पेरण्यांचे दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर जे शेतकरी आहेत ते कृषी केंद्रांवर गर्दी करत असतात। पीक पाण्यासाठी या ठिकाणी ते बियाणे खरेदी करत असतात आणि अशामध्ये ज्यांच्याकडे ज्या कृषी केंद्रांवर अनियमितता आढळलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। धाराशिवच्या कळंब इथल्या 3 केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे। येरमाळा दहिफळे इथला परवाना 7 दिवसांसाठी निलंबित केलाय तर देवळाली इथल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी निलंबित केलेला आहे आणि ज्यांच्या इथे जास्त त्रुटी आढळलेल्या नाहीयेत त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।